दरवाजाची डोरबेल वाजली तर सारिका मॅडम घाईघाईनं दरवाजा उघडण्यासाठी आली. जसा दरवाजा उघडला तर समोर बघते तर त्यांचा ड्रायव्हर योगेश दरवाजासमोर उभा होता. आपल्या ड्रायव्हरला बघून सारिका मॅडम त्याच्यावर ओरडू लागली. सारिका त्याला म्हणू लागली की, "तू आज याला इतका उशीर का केला? तुझ्या उशिरा येण्यामुळे साहेब आज एकटेच चालायला गेले." तेव्हा योगेश नावाचा हा ड्रायव्हर त्या मॅडमला म्हणत होता की, "मॅडम, काल रात्री मला घरी जायला खूप उशीर झाला होता. साहेब मला खूप दूरवर घेऊन गेले होते. त्यामुळे मी साहेबांना म्हटलं होतं की उद्या कदाचित मला यायला वेळ लागू शकतो. त्यामुळे साहेब मला म्हणाले होते की मी उद्या एकटाच चालायला जाईन. तू घरी येऊन सारिका मॅडम तुला काही कामं सांगतील त्यांची कामं करून दे." जेव्हा ड्रायव्हरच्या तोंडून सारिका हे सर्व ऐकते, तेव्हा सारिका म्हणते, "ठीक आहे." आणि त्यानंतर ड्रायव्हरला घरातील काही छोटी-मोठी कामं सांगते. जसा ड्रायव्हर छोटी-मोठी कामं करण्यासाठी घरात आतमध्ये प्रवेश करतो, सारिका इकडे आपल्या बेडरूममध्ये जाते. ड्रायव्हरला सांगितलेली सर्व कामं हा ड्रायव्हर पूर्ण करतो आणि त्यानंतर सारिका मॅडमला सांगण्यासाठी येतो. मात्र त्याला सारिका मॅडम कुठेही दिसत नाही. थोड्या वेळानं बेडरूममधून कसला तरी आवाज त्या ड्रायव्हरला येऊ लागतो. हा ड्रायव्हर आवाजाच्या दिशेनं त्यांच्या बेडरूमजवळ जातो, तेव्हा बघतो तर सारिका मॅडम त्या ठिकाणी कण्हत असतात. ड्रायव्हर विचारतो, "मॅडम, काय झालंय?" तेव्हा सारिका सांगते की, "माझी कंबर खूप दुखत आहे." तेव्हा योगेश नावाचा हा 27 वर्षाचा ड्रायव्हर त्या ठिकाणी गडबडतो आणि सारिका मॅडमला म्हणतो, "मॅडम, मी साहेबांना कॉल करू का? डॉक्टरांना कॉल करू का?" तेव्हा सारिका म्हणते की, "नाही, साहेबांना अजिबात कॉल करू नको. ते उगाच परेशान होतील आणि त्यांना टेन्शन येईल. त्यापेक्षा तू एक काम कर. त्या ठिकाणी ऑइल पडलेलं आहे, ते ऑइल घेऊन ये आणि तू माझ्या पाठीची आणि कमरेची थोडी मालिश करून दे." सारिका मॅडमच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर योगेशला थोडा झटका बसतो. योगेश विचार करतो की, मॅडम मला काय सांगत आहेत? मात्र त्या त्याच्या मॅडम होत्या. त्यामुळे योगेशला त्यांचं ऐकणं भाग होतं. योगेश ते ऑइल घेतो आणि सारिकाच्या बेडवर जाऊन बसतो. त्यानंतर सारिका बेडवर पालथी पडते आणि आपला ब्लाऊज वर करते. अशा प्रकारे योगेशला सारिकाची पाठ, कंबर आणि इतर सर्व गोष्टी दिसू लागतात. ते बघून योगेशच्या पॅन्टमध्ये हालचाल होऊ लागते. तो त्या ठिकाणी खूप उत्तेजित होऊन जातो, कारण त्याला सारिकानं कामच तसंच सांगितलं होतं. योगेश तरुण मुलगा होता. लग्न न झालेला अविवाहित मुलगा होता. त्यामुळे त्याचे शरीरसुद्धा चांगले कडक होते. त्यानंतर सारिकानं सांगितल्याप्रमाणे तो पाठीला आणि कमरेला ते ऑइल लावू लागतो. आणि यामध्ये योगेश पूर्णपणे थरथर कापू लागतो. त्याला आपल्या भावना कंट्रोल करणं होत नाही. मात्र त्यानं कशातरी त्या कंट्रोल केलेल्या असतात. अखेर त्या सारिका मॅडम आणि त्यांच्या त्या ड्रायव्हरमध्ये त्या दिवशी काय घडलं, काय आहे संपूर्ण प्रकरण, संपूर्ण कहाणी मी आपल्याला सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या घटनेची सुरुवात होते लातूरमधून. जगदीश खरात हे लातूर जिल्ह्यातल्या प्रकाशनगर इथे राहणारे होते. त्यांनी एक पाईपची फॅक्टरी सुरू केलेली होती. व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू लागला तर ते फॅमिलीसह शिफ्ट झाले. हळूहळू सारिका आणि जगदीश यांना मुलं झाली. आता बघता बघता मुलं मोठी झाली आणि शाळेत शिक्षण घेऊ लागली. मुलं शिकण्यासाठी बाहेर गेलेली होती आणि आता घरामध्ये फक्त जगदीश आणि त्यांची पत्नी सारिका राहत होते.
वाढत्या वयामुळे आणि व्यवसायाच्या दबावामुळे जगदीश यांना अगोदरच म्हातारपण आलं होतं. जगदीश यांचं वय आता 48 होतं आणि त्यांची जी पत्नी होती सारिका, हिचं वय 45 होतं. जगदीश कामाच्या टेन्शनमुळे लवकर म्हातारे झाले होते. मात्र त्यांची जी पत्नी होती 40 वर्षांची सारिका, तिच्या भावना अजूनही तरुण होत्या असं म्हणायला हरकत नाही. कारण 40 वर्षांची सारिका ही जगदीशपासून खुश राहू शकत नव्हती, संतुष्ट राहू शकत नव्हती. तसं तर सारिकाला कसलीही कमी नव्हती. गाडी, बंगले, स्वतःची फॅक्टरी होती. त्यामुळे ती ऐशोआरामात राहत होती. मात्र तिला सुख मिळत नव्हतं. शरीर सुख मिळत नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. जोपर्यंत जगदीश हे तरुण होते, तोपर्यंत त्यांना बिझनेसचं टेन्शन असायचं. जेव्हा कधी ते 15 दिवसातून एकदा कार्यक्रम करायचे, तेव्हा सारिकाचा सोडून जगदीशचाच घाम निघायचा. आणि 2-3 मिनिटातच ते धापा टाकत आउट व्हायचे. मात्र आता हळूहळू जगदीश यांना बीपी आणि शुगर झाली होती. त्यामुळे त्यांना आता टॅबलेट वगैरे सुरू होत्या. आणि याच कारणाने जगदीश यांचं शरीर थोडंसं जाड झालं होतं आणि त्यांना थकवा लवकर लागत होता. त्यामुळे कदाचित सारिकाची भूक ही जगदीशकडून भागत नव्हती. सारिका स्वतःहून जर कधी त्यांना म्हणाली, तर जगदीश कधी-कधी तिची ती इच्छा पूर्ण करत होते. घरी बसून दिवसभर काही काम नसल्यामुळे सारिका ही गरम व्हिडिओज पाहत बसायची आणि त्यातूनच जो काय तो आनंद घ्यायची. सारिकाला आता वाटू लागलं होतं की कोणीतरी नवीन साथीदार पाहिजे. सारिका नेहमी याच शोधात असायची, याच विचारात असायची की आपल्याला नक्की मिळणार कोण? आता हळूहळू जगदीश यांचं वय वाढत गेलं होतं. त्यांना आजारांनी ग्रासलं होतं. त्यामुळे जगदीश विचार करतात की एखादा ड्रायव्हर ठेवून घ्यावा, जेणेकरून तो आपल्याला कुठे घेऊन जाईल आणि परत घेऊन येईल. अशा प्रकारे 27 वर्षांचा योगेश नावाचा ड्रायव्हर जगदीश यांना भेटला होता. योगेश रोज सकाळी त्याच्या राहत्या ठिकाणावरून जगदीश यांच्या घरी यायचा आणि त्या ठिकाणी कार घ्यायचा, कार चालवायचा आणि जगदीश त्यांच्या कारमध्ये बसून फॅक्टरीमध्ये जायचे. नियमितपणे हा दिनक्रम सुरू असायचा. सारिकानं जेव्हा पहिल्यांदा आपल्या ड्रायव्हरला, योगेशला बघितलं होतं, तेव्हाच ती ओली झाली होती. सारिकानं ठरवलं होतं की या ड्रायव्हरकडूनच आपण आपली भूक भागवू शकतो. मात्र हा कधीही तिला एकटा भेटत नव्हता. ड्रायव्हर जेव्हा यायचा, तेव्हा साहेबांसोबत तो फॅक्टरीमध्ये निघून जायचा आणि संध्याकाळी जेव्हा यायचा, तेव्हा त्यांना सोडून आपल्या घरी निघून जायचा. सारिका याच शोधात होती की कधी हा एकटा मला भेटेल. मात्र तिचा तो दिवस येत नव्हता. आणि योगायोगानं त्या दिवशी तो दिवस आला होता. योगेश घरी आला होता. मात्र त्याचे साहेब हे फॅक्टरीमध्ये एकटेच निघून गेले होते. आणि त्याच्या साहेबांनी सांगितलं होतं की सारिका तुला काही काम सांगेल ते काम कर. सारिकानंही ही प्लॅनिंग बनवली होती. जाणून बुजून तिनं मुद्दामून कंबरदुखीचं आणि मालिश करण्याचं नाटक केलं होतं. त्यानंतर 27 वर्षांचा अविवाहित योगेश एवढं सर्व ओपन दुकान बघितल्यानंतर स्वतःला आवरू शकला नाही आणि त्याने पण तिला चोळायला सुरुवात केली. घरात कोणीच नव्हते आणि संध्याकाळपर्यंत कोणी येणार पण नव्हते. त्यामुळे काही घाई नव्हती. सारिकानं त्याला ओढून घेतले आणि त्याच्या पॅन्टमध्ये हात घातला. योगेश तोपर्यंत पूर्ण कडक झालेला. थोड्या वेळानं तिनं त्याची पॅन्ट खाली ओढली आणि तोंडानं त्याची बासरी वाजवायला सुरुवात केली. त्या घरात कोणीच नव्हते, त्यामुळे आवाजाचाही काही प्रॉब्लेम नव्हता. यानंतर या तरुण खेळाडूनं बॅटिंग करायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या अँगलनं नुसते रन काढत होता.
डबल सेंचुरी झाल्यानंतर दोघेही घामाघूम होऊन बाजूला झाले. दुपारी एकत्र शावर केल्यानंतर दोघांनी थोडे खाऊन घेतले आणि संध्याकाळी जाण्याच्या आधी अजून एक कट काढला. आता सारिका आणि ड्रायव्हर योगेश यांचे संबंध जरा जास्तच घट्ट झाले होते. जेव्हा जेव्हा वेळ मिळायची तेव्हा तेव्हा हे दोघेही त्याची कसर सोडत नव्हते. मात्र आता योगेशला वेळ मिळत नव्हता. कारण योगेशचं आपल्या घरून येणं होतं आणि साहेबांच्या गाडीत बसून जाणं होतं. त्यामुळे सारिका आणि योगेशनं अशी प्लॅनिंग बनवण्यास सुरुवात केली होती. कधीकधी हा ड्रायव्हर जगदीश यांना फॅक्टरीवरून घरी घेऊन आल्यानंतर संध्याकाळी म्हणायचा की, "अजून कुठे जायचं आहे का?" तेव्हा ड्रायव्हर स्वतःहून असं म्हणतोय म्हटल्यावर जगदीशही काही कारणानिमित्त जात असायचे आणि तिथे गेल्यानंतर खूप उशीर व्हायचा. कधीकधी रात्रीचे 9 ते 10 वाजायचे आणि त्यानंतर हा ड्रायव्हर तिथेच थांबून घ्यायचा. जगदीश आणि सारिकाच्या बंगल्यावरच तो थांबलेला असायचा. आणि जसे जगदीश हे झोपून जायचे, तसं सारिकाही जगदीशच्या बेडरूममधून उठून योगेशच्या रूममध्ये जायची आणि त्याला अंगावर घ्यायची. जगदीशला काहीच कळत नव्हतं. त्यांनी आधीच डायबिटीजच्या गोळ्या घेतलेल्या असायच्या. त्यामुळे त्यांना गाढ झोप आलेली असायची. सारिका आणि ड्रायव्हरचा हा कार्यक्रम असाच सुरू होता. जगदीशला याबद्दल जराशी देखील कल्पना नव्हती. सारिकासोबत वेळ घालवण्यासाठी तो ड्रायव्हर जगदीश यांना नेहमी म्हणायचा की, "कुठे जायचं आहे का?" आणि तो रात्र होण्याची वाट बघायचा. रात्र झाल्यावर जगदीश स्वतःच त्या ड्रायव्हरला म्हणायचे की, "आजची रात्र तू इथेच थांब." मात्र रोज रोज जगदीश हे कुठे जाण्यासाठी तयार नव्हते आणि सारिका आणि योगेशला ही गोष्ट सहन होत नव्हती. सारिकाला वाटायचं की रोजच योगेशनं इथे राहावं आणि रोजच तिचा घाम काढावा. मात्र तसं होत नव्हतं. आता योगेश आणि सारिका एक प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅननुसार हा ड्रायव्हर जगदीश यांना म्हणतो की, "साहेब, मी माझ्या मामांकडे राहतो आणि माझ्या मामांचं आणि माझं आता चांगलं जमत नाही. आमच्यामध्ये वाद होत आहेत. त्यामुळे ते म्हणतायत की तू माझ्याकडे राहायला येऊ नको. आता माझ्या राहण्याची काहीतरी व्यवस्था करा." सारिकाला माहीत होतं की तिचा जो पती आहे जगदीश तो ड्रायव्हरला आपल्याच घरी ठेवून घेईल. आणि अगदी तसंच झालं. जगदीश म्हणाले की, "अरे, एवढं मोठं घर आहे. तुला ज्या रूममध्ये राहायचं त्या रूममध्ये राहा. मला देखील चांगलं होईल. जेव्हा जेव्हा मला कुठे जायचं असेल तेव्हा तेव्हा मी तुला बोलावून घेईन." आणि अशा प्रकारे सारिका आणि योगेश या प्लॅनमध्ये यशस्वी होतात. आणि आता हा ड्रायव्हर योगेश हा जगदीश यांच्या घरीच राहू लागतो. सर्व काही सुरळीत चालू असतं. जगदीशने गोळ्या घेतल्यानंतर जगदीश झोपून जायचे आणि ही सारिका जगदीशच्या बेडरूममधून उठून योगेशच्या रूममध्ये त्याची गादी गरम करायची. अनेक महिने हे प्रकरण सुरू होतं. मात्र आता हळूहळू जगदीश यांना थोडी थोडी गोष्ट खटकायला लागली होती. त्यांच्या डोक्यात हळूहळू विचार यायला लागला होता की आपली जी पत्नी आहे सारिका ही आपल्याकडे नेहमी संबंधासाठी मागणी करत असायची. मात्र अनेक महिन्यांपासून सारिका असं आपल्याला का बोलत नाहीये याचा ते विचार करत असायचे. आणि सरिका ही अगोदरपेक्षा खूप जास्त खुश त्यांना दिसत होती. याचं कारण काय असावं हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अजिबात काही समजलं नाही. आता जगदीश यांना कळत नव्हतं की सारिकामध्ये इतका बदल का झाला. तरी देखील जगदीश जरी वयानं म्हातारे झाले होते, मात्र त्यांचा जो मेंदू होता तो अजून शाबूत होता. कारण त्याच डोक्याच्या जोरावर त्यांनी एवढी मोठी फॅक्टरी उभी केली होती. आता जगदीश यांना वाटू लागलं
की आपण झोपल्यानंतर काहीतरी गोष्ट घडत असेल. आणि एक दिवस हे जगदीश झोपण्याचं फक्त नाटक करतात, मात्र ते प्रत्यक्षात झोपलेले नसतात. सारिकाला वाटतं की गोळ्या घेऊन आता जगदीश म्हणजे तिचा नवरा झोपला आहे. त्यानंतर ही सारिका जशी तिथून उठते आणि योगेशच्या रूममध्ये जाते, तसा दरवाजा लॉक होतो. इकडे जगदीश झोपलेले नसतात. ते देखील उठतात आणि जो ड्रायव्हरला दिलेला रूम असतो, योगेशला दिलेला रूम, त्या रूमकडे जातात. तर बघतात की योगेशचा रूम आतमधून लॉक असतो. त्यांनी स्पष्ट बघितलेलं असतं की त्यांची पत्नी सारिका ही योगेशच्या रूममध्येच गेली आहे. दरवाजा लॉक होता, मात्र रूमची खिडकी उघडी होती. पडदा लावलेला होता, मात्र रूममध्ये फॅन चालू असल्यामुळे तो पडदाही हालत होता. जसा पडदा हलायचा, तसं जगदीश यांना दिसायचं की त्यांची 40 वर्षांची पत्नी सारिका ही घोडी बनली होती आणि 27 वर्षाचा योगेश मागून धक्के देत होता. आता जगदीशला त्या ठिकाणी खूप वाईट वाटलं. त्यांना खूप राग अनावर झाला. जगदीश यांना वाटलं की आतमध्ये जाऊन दोघांची हत्या करून टाकावी. मात्र जगदीश यांनी जरा शांत डोक्यानं निर्णय घ्यायचं ठरवलं. जगदीश यांनी विचार केला की जर मी आता असं केलं, तर पुढे आपल्या परिवाराचं काय होईल? जर आपल्या पत्नीचं पितळ उघडं पडलं, तर उद्या आपली मुलगी आहे, ती लग्नाला येईल. त्या मुलीला देखील लोक असेच नावं ठेवतील. त्यामुळे जगदीश हे त्या ठिकाणी शांत झाले आणि आपल्या बेडरूममध्ये निघून आले. आता जगदीश थोडे टेन्शनमध्ये राहू लागले. त्यांना कळत होतं की यामध्ये ड्रायव्हरची जास्त काही चूक नाही. चूक आहे तर आपल्या पत्नीची आहे. कारण पत्नी स्वतः आपल्या जवळून उठून त्याच्याकडे जाते. आता जगदीश आपल्या फॅक्टरीमध्ये बसलेले असताना, ऑफिसमध्ये बसलेले असताना, आपल्या मनाच्या वेदना कोणाला तरी सांगण्याचं ठरवतात. त्यांचा चुलत भाऊ असतो, राजेंद्र खरात. त्याला कॉल करून आपल्या ऑफिसला बोलावून घेतात. राजेंद्र जगदीश यांच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्यानंतर जगदीश आपल्या भावाला सर्व हकीकत सांगतात आणि त्याला विचारतात की मी नक्की काय करावं. तेव्हा जगदीशचे भाऊ सांगतात की तू अगोदर त्या ड्रायव्हरला घरातून काढून दे. त्याची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कर आणि नंतर पुढे चालून काहीतरी कारण सांगून त्या ड्रायव्हरला नोकरीवरून काढून टाक. त्याच्याऐवजी दुसरा एखादा ड्रायव्हर ठेवून घे. जगदीश देखील भावाचं ऐकून अगदी तसंच करतात. ते घरी जातात आणि एक दिवस ड्रायव्हर योगेशला सांगतात की तू इथे राहू नको. मला या रूममध्ये काहीतरी काम करायचं आहे. त्यामुळे तू इथे राहू शकत नाहीस. तू बाहेर कुठेतरी राहा. मी तुझ्या भाड्याचा इंतजाम करतो. तुझं जे काही भाडं असेल ते मी स्वतः तुला पगारात वाढवून देईन. आणि अशा प्रकारे योगेश हा दुसरीकडे रूममध्ये राहू लागतो. तो त्यांच्या घरापासून दूर राहू लागतो. मात्र इकडे सारिका आणि योगेशला खूप वाईट वाटलं होतं. त्यांच्यामध्ये आता दुरावा निर्माण झाला होता. त्यांना पहिल्यासारखं आता काही करता येत नव्हतं. आता जगदीश यांना खूप ठीक वाटायला लागलं होतं. जगदीश यांना वाटायला लागलं होतं की सर्व काही सुरळीत झालं. पत्नी इकडे राहते आणि तो तिकडे राहतो. जगदीशचा जो ड्रायव्हर होता योगेश, तो नेहमी यायचा. त्यांना घेऊन जायचा आणि परत आणायचा. त्यामुळे योगेशला सारिकाला भेटता येत नव्हतं. एक दिवस योगेश जसा जगदीश यांना फॅक्टरीमध्ये सोडतो आणि दुपारी त्यांची कार घेऊन कुठेतरी गायब होऊन जातो. कुठेतरी गायब होऊन जातो म्हणण्यापेक्षा तो सारिकाला भेटण्यासाठी जातो. आणि त्या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून सारिकाला तो भेटलेला नसतो. त्यानंतर ते दोघे पूर्ण 2 तास घाम काढतात आणि तसेच चिटकून झोपतात. जवळपास रात्रीचे 9 वाजतात. 9 वाजता हा ड्रायव्हर पुन्हा फॅक्टरीवर जातो.
तिकडे संध्याकाळी 6 वाजता जेव्हा जगदीश आपल्या कामावरून घरी जायला निघाले होते, तेव्हा बाहेर येऊन बघतात तर त्यांचा ड्रायव्हरही नव्हता आणि कारही नव्हती. जगदीशला खूप राग आला होता. ते योगेशच्या फोनवर कॉल करत होते, मात्र योगेशचा फोनही लागत नव्हता. योगेश रात्री 9 वाजता तिथे आल्यानंतर जगदीश त्याच्यावर खूप संतापले आणि त्याला बोलू लागले. तेव्हा योगेश म्हणत होता की अर्जंट मला नातेवाईकांकडे जायचं होतं. एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. तिथे जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी गेलो होतो. आता जगदीश ड्रायव्हरसोबत घरी येतात आणि घरी आल्यानंतर ड्रायव्हर योगेशला म्हणतात की तुला आजपासून माझ्याकडे येण्याची गरज नाही. मी तुला नोकरीवरून काढून टाकतो. कारण तुलाही माहिती आहे की मला वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात, वेळेवर जेवण करावं लागतं आणि तू असा अचानक कार घेऊन गायब होऊन जातोस. त्यामुळे उद्यापासून तू येत जाऊ नको. आणि अशा प्रकारे योगेश त्या ठिकाणावरून निघून जातो. त्याला आता नोकरीवरून काढून टाकलेलं असतं. आणि जगदीश यांनी अगोदरच दुसऱ्या ड्रायव्हरची सोय केलेली असते, ज्याचं नाव असतं परशुराम. त्याला सांगितलेलं असतं की उद्यापासून तू येत जा. मात्र इकडे योगेश आणि सारिकाची पूर्णपणे ताटातूट झाली होती. जशी जगदीशची गाडी त्यांच्या घरामधून फॅक्टरीकडे गेली, तसा योगेश जगदीश यांच्या घरी गेला आणि सारिकाला भेटला. पहिली त्याने इतक्या दिवसांची कसर काढली. त्यानंतर योगेश तिला म्हणाला की आता तर तुझ्या पतीने मला कामावरून काढून टाकलंय. तेव्हा सारिका म्हणते की तू माझ्या पतीची गुलामी का करतोस? तुला त्याची काय गरज आहे? उलट चांगलंच झालं. आता तू संपूर्ण वेळ मला इथे देऊ शकतोस. त्यानंतर योगेश सारिकाला म्हणतो की जर संपूर्ण वेळ मी तुला दिला, तर मी खाणार काय? राहणार कुठे? माझी इथे नोकरी चालायची, म्हणून मी कसन तरी माझं जीवन यापन करत होतो. मात्र नोकरी गेल्यानंतर मी कसा राहणार? तेव्हा सारिका म्हणते की तू अजिबात काळजी करू नको. तुझा सर्व खर्च मी उचलते. त्यानंतर सारिका त्याला शहराच्या आतमध्ये घेऊन जाते आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक भाड्याचं घर घेऊन देते. त्या ठिकाणी सारिका स्वतःच घर भाडं भरणार असते. त्या घरामध्ये कसलीही कमी नसते. राहण्याची पूर्ण व्यवस्था असते. चांगल्या प्रकारचा बेड असतो आणि त्या ठिकाणी सारिका योगेशला ठेवू लागते. आणि जसं जगदीश फॅक्टरीवर जायचे, तशी ही सारिका योगेशच्या रूमवर जायची आणि दिवसभर त्याच्या सोबतच असायची. असेच 2 ते 3 महिने गेले आणि त्या 2 ते 3 महिन्यानंतर जगदीशला ही गोष्ट समजली. जगदीश आता डोक्याला हात लावून बसले. ते आपल्या पत्नी सारिकाला आता समजावू लागले. मात्र सारिका ऐकण्यास तयार नव्हती. सारिका योगेशला सोडण्यास तयार नव्हती. यानंतर या प्रकरणामध्ये एक दिवस अशी वेळ येते की सारिकाची जी मुलं असतात, जी बाहेर शिकायला गेलेली असतात, ती घरी येतात. आणि त्यानंतर ही सारिका आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून जाते. म्हणजे माहेरी काही दिवस राहण्यासाठी जाते. आणि ज्या दिवशी सारिका आपल्या मुलांना घेऊन माहेरी जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी सारिकाला जगदीशच्या भावाचा राजेंद्रचा फोन येतो. राजेंद्र सारिकाला विचारतो की जगदीश तुमच्याकडे आले आहेत का? तेव्हा सारिका म्हणते की नाही, मी माहेरी आले आहे आणि जगदीश हे घरीच आहेत. तेव्हा राजेंद्र कुमार म्हणतो की जगदीश हे सापडत नाहीयेत. नोकर म्हणतो की रात्री ते इथेच होते, मात्र आता ते घरात नाहीयेत. राजेंद्र सारिकाला आणि मुलांना घरी बोलावून घेतो आणि त्यानंतर राजेंद्र देखील जगदीश यांच्या घरी येतो. ते सर्वजण त्यांना इकडे तिकडे शोधू लागतात,
मात्र जगदीश हे त्यांना कुठेही सापडत नव्हते. त्यानंतर सारिका आणि राजेंद्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जगदीश मिसिंग असल्याची तक्रार दाखल करतात. त्यानंतर पोलीस तपास सुरू होतो. मात्र पोलिसांना काही करून जगदीश यांचा तपास लागत नव्हता. पोलीस आता परेशान झाले होते. आणि इकडे जगदीशचे जे भाऊ होते, त्यांनी एक गोष्ट नोटीस केली होती, की त्यांच्या भावाची पत्नी म्हणजे सारिका हिच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख त्यांना दिसत नव्हतं. उलट ती अगोदरपेक्षा खूप जास्त खुश दिसत होती. त्यानंतर राजेंद्र विचार करतात, की त्यांच्या भावाने त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं, की त्यांची जी पत्नी आहे, सारिका, तिचे ड्रायव्हर योगेश सोबत संबंध आहेत. हीच गोष्ट राजेंद्र यांना आठवते आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि या सारिकाबद्दल माहिती देतात. पोलीस CDR वगैरे काढतात, कॉल डिटेल्स काढतात आणि सारिकाला चौकशीसाठी बोलावून घेतात. ड्रायव्हर योगेशला देखील उचलतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. जेव्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांची चौकशी होते, तेव्हा दोघांच्याही बोलण्यात विसंगती जाणवत असते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावू लागतो आणि जेव्हा यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात, तेव्हा हे सर्व कबूल करतात. योगेश आणि सारिका त्यांच्यामध्ये घडत असलेले सर्व संबंध जसेच्या तसे सांगतात, जसे मी आपणास सांगितले. त्यानंतर योगेश पोलिसांना सांगतो, की जशी सारिका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली, तसाच आमचा प्लॅन होता. जो ड्रायव्हर योगेश असतो, त्याचा एक मित्र असतो गौरव लोंढे. गौरव आणि योगेश ज्या दिवशी सारिका माहेरी जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता अंधाराचा फायदा घेऊन जगदीश यांच्या घरी प्रवेश करतात. आणि त्यानंतर चाकूने जगदीश यांची हत्या करून टाकतात. हत्या करून झाल्यानंतर गौरव आणि योगेश त्यांचा मृतदेह एका नदीमध्ये फेकून देतात. यांच्या सांगण्यानंतर त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर जगदीश यांची बॉडी त्या ठिकाणी सापडते. आणि त्यानंतर गौरव, योगेश आणि ही सारिका या तिघांविरोधात गंभीर कलमे दाखल करून यांना न्यायालयात हजर करण्यात येतं आणि त्यानंतर यांना जेलमध्ये पाठवण्यात येतं. अशा प्रकारे वासनेच्या भुकेमुळे एका नालायक महिलेने आपलं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं. इतकी काळजी घेणारा पती होता, त्यालाच संपवलं. तिच्याकडे ऐशो आरामाची कसलीही कमी नव्हती. मात्र या वासनेपोटी तिने आपल्या चांगल्या नवऱ्याला गमावलं आणि आता स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. आपलं या घटनेबद्दल काय मत आहे, हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना व क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.